हाय हॅलो नमस्कार आणि रामराम मंडळी, मी ॲडव्होकेट आई तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करते। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण फेरफार नोंदणीबाबतची सविस्तर माहिती घेणार आहोत। कोणत्याही जमिनीच्या हक्कांमध्ये किंवा अधिकारांमध्ये सक्षम अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय बदल होता कामा नये आणि हा झालेला कायदेशीर बदल योग्यरित्या गाव दप्तरी नोंदवण्याची प्रक्रिया व्हावी, हाच मुख्य उद्देश या फेरफार नोंदणीचा आहे। आता महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मध्ये या फेरफार नोंदणीबाबतच्या महत्त्वाच्या तरतुदी सविस्तरपणे दिल्या आहेत। याच तरतुदींचा अभ्यास, याच तरतुदींची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। मित्रांनो, सर्वप्रथम आपण फेरफार म्हणजे काय हे जाणून घेऊया। आता हा फेरफार म्हणजे जमिनीच्या अधिकारांमध्ये केलेला बदल किंवा जमिनीच्या हक्कांमध्ये झालेला बदल होय। आता हाच बदल किंवा हाच हक्क फेरफार नोंद म्हणून आधी नोंदवण्यात येतो आणि मगच त्याची नोंद ही 7/12 उतार्यावर केली जाते। आता समजा एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला जमीन विकली। आता या जमिनीच्या मूळ मालकाच्या नावाऐवजी नवीन मालकाचे नाव नोंदवणे म्हणजेच फेरफार नोंद होय आणि ही फेरफाराची नोंद झाल्यानंतरच ती 7/12 उतारावर देखील नोंद केली जाते। आता हा फेरफार उतारा अनेक नावांनी ओळखला जातो। नंबर 1 गाव नमुना 6, नंबर 2 गाव नमुना ड म्हणजेच ड पत्रक, नंबर 3 फेरफार नोंद वही, नंबर 4 हक्क संपादनाचे पत्रक, नंबर 5 मालमत्ता पत्रक आणि नंबर 6 नोंदीचा उतारा। आता हा जो फेरफार उतारा आहे तो प्रत्येक शेतकऱ्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा कायदेशीर असा दस्तऐवज आहे। तर सर्वप्रथम आपण फेरफार नोंदवहीचे प्रकार किती आणि कोणते हे बघूया। फेरफार नोंदवहीमध्ये प्रामुख्याने पुढील माहिती असते: खरेदी विक्री, वारसा हक्क, बक्षीस, देणगी, बोजा, इतर फेरफार, जमिनीचे इतर सर्व व्यवहार। आता याच फेरफार नोंदवहीचे 4 प्रकार पडतात, ते कोणते हे बघूया। नंबर 1 गाव नमुना 6 यालाच विवादग्रस्त प्रकरणाची नोंदवही असे म्हटले जाते। यामध्ये फेरफारास हरकत घेतली असल्यास त्याची तक्रार आणि चौकशी अधिकाऱ्यांच्या निर्णयाची माहिती याची नोंद केली जाते। नंबर 2 गाव नमुना 6 यालाच विलंब शुल्क नोंदवही म्हणतात। यामध्ये विलंब शुल्काच्या सर्व नोंदी केल्या जातात। नंबर 3 गाव नमुना 6 यालाच वारस प्रकरणाची नोंदवही असे म्हणतात। वारस प्रकरणाशी निगडीत सर्व नोंदी या वहीमध्ये केल्या जातात। आणि नंबर 4 गाव नमुना 6 म्हणजेच पोटहिस्स्याची नोंदवही। यामध्ये पोटहिस्स्याची वाटणी आणि भूसंपादन याची नोंद केली जाते। फेरफाराच्या नोंदी कोण करते ते आता आपण बघूया। फेरफार नोंदी या तलाठ्याकडून लिहिल्या जातात। त्या मंजूर किंवा नामंजूर करण्याचा अधिकार तलाठ्यास नसतो। फेरफार नोंदी या मंडळ अधिकारी किंवा सर्कल अधिकारी हे प्रमाणित करत असतात। कोणतीही नोंद एकदा मंजूर किंवा नामंजूर झाल्यावर त्यामध्ये बदल करण्याचा अधिकार तलाठी किंवा मंडल अधिकारी यांना नसतो, हे तुम्ही लक्षात घ्या। आता ही फेरफार नोंद करण्याची योग्य पद्धत कोणती? तुम्हाला फेरफार नोंद करायची असेल तर ती नोंद तलाठी यांना तुम्ही लिहायची असते। तलाठी ही नोंद प्रमाणित करून घेण्यासाठी मंडल अधिकाऱ्यांकडे वर्ग करतात। यानंतर मंडल अधिकारी नमुना 9 म्हणजेच दैनंदिन जमा पुस्तकाची नोटीस बजावली गेली आहे की नाही याची खात्री करून घेतात। तसेच तलाठी यांनी लिहिलेला फेरफार आणि अर्जदाराने केलेल्या अर्जातील बाबी तंतोतंत जुळतात का याची तपासणी ते करतात। नमुना 6 ची नोटीस सर्व संबंधित वारसांना किंवा लोकांना पोहोचली आहे का याची खात्री करतात। याबाबत कोणाची काहीच हरकत नाही यावर खात्री झाल्यानंतर तसेच कायदेशीर मुदत संपल्यानंतर, ही मुदत 15 दिवसांची असते, तो फेरफार हे मंडल अधिकारी प्रमाणित करतात। याच वेळी फेरफार नोंदीसाठी कोणाची हरकत नसलेबाबतच्या सह्या नोटीस बुकमध्ये घेणे आवश्यक आहे, हे तुम्ही देखील लक्षात ठेवले पाहिजे। या सर्व गोष्टींची पूर्तता झाल्यानंतरच ही फेरफार नोंद प्रमाणित केली जाते आणि नंतरच ती 7/12 उतार्यावर नोंदवली जाते। आता फेरफार नोंद चुकीची होऊ नये यासाठी कोणती काळजी घेणे आवश्यक आहे? फेरफारामध्ये नोंद करताना प्रत्येक व्यक्तीने किंवा शेतकऱ्यांनी पुढील गोष्टींची काळजी घेतलीच पाहिजे। नोंद जर खरेदीची असेल तर खरेदी घेणाऱ्या व्यक्तीने शेतकरी असल्याबाबतचा पुरावा जोडला आहे की नाही याची खात्री केली पाहिजे। फेरफार नोंद घेताना किंवा व्यवहार होत असताना खरेदीतील जमिनीवर भूसंपादन कायद्यानुसार आराखडा आहे की नाही हे देखील तपासले पाहिजे। दस्त नोंदीच्या वेळेस बँकेचे बोजे कमी केलेबाबतचे बँकेचे ना हरकत प्रमाणपत्र जोडले आहे का याची खात्री केली पाहिजे। शेतकऱ्याने आपला 7/12 वेळोवेळी तपासून पाहिला पाहिजे आणि चूक आढळून आली तर तशी ती तलाठ्याला दाखवली पाहिजे।
पीक पाहणीच्या वेळी शेतातील पिके व त्याचे क्षेत्र आणि झाडे यांची नोंद 7/12 केली आहे का याची खात्री केली पाहिजे किंवा तशी नोंद केली पाहिजे. गावात जेव्हा नवीन शिधापत्रिका दिल्या जातात तेव्हा घरातील सर्व व्यक्तींची नोंद त्यावर केली आहे का याची खात्री देखील केली पाहिजे. पीक पाहणी व नोंदणी कालावधीत शेतकऱ्याने स्वतः तिथे हजर राहणे आवश्यक आहे. पाझर तलाव, कॅनॉल, स्मशानभूमी, गावठाण वाट, रस्ता अशा सार्वजनिक कामात जमीन संपादन केली जाते त्यावेळी शेतकऱ्याने स्वतः तिथे उपस्थित राहून नक्की कोणत्या बाजूची जमीन संपादनास विचारात घेतली जात आहे हे तपासून पाहिले पाहिजे. एखाद्या महत्त्वाच्या विषयासंबंधीची चर्चा गावामध्ये असेल तर त्यावेळी शेतकऱ्यांनी त्या विषयासंबंधीची माहिती व गावी करण्यात आलेले प्रसिद्धीकरण वाचून घेतले पाहिजे. उदाहरणार्थ, मतदार यादीवर जर हरकती मागवल्या असतील तर आपल्या घरातील सर्वांची नावे नोंदवली आहेत का हे बघितले पाहिजे. त्याचबरोबर एखादा फेरफार चावडीवर लावला असेल तर त्याची माहिती देखील घेतली पाहिजे. आता महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मध्ये फेरफार नोंदणीबाबत अनेक महत्त्वाच्या तरतुदी केल्या आहेत. या काही महत्त्वाच्या तरतुदी आता आपण बघूया. नंबर 1, वहिवाटदार संबंधित तरतूद. पीक पाहणीच्या वेळी जमीन मालक सोडून दुसऱ्या कोणाचेही नाव वहिवाटदार म्हणून दाखल करण्याचा अधिकार तलाठ्यास नसतो. त्यामुळे जमीन मालक सोडून अन्य व्यक्ती वहिवाटीचा दावा करीत असेल तर तसा फक्त अहवाल पाठवण्याची जबाबदारी तलाठ्याची आहे. हा अहवाल संबंधित तहसीलदार यांचेकडे पाठवला जातो आणि यानंतर रीतसर चौकशी करूनच वहिवाटदार सदरी कोणाचे नाव लावावे याचे आदेश तहसीलदार यांचेकडून दिले जातात. गाव नमुना 6 किंवा हक्क धारण केल्याबाबत कोणती तरतूद आहे? गाव नमुना 6 नुसार हक्क धारण केल्यानंतर 3 महिन्यांमध्येच संबंधित तलाठी यांना त्याबाबत कळवणे आवश्यक आहे. नोंदणीकृत दस्ताने किंवा जिल्हाधिकारी यांचे आदेशावरून असा हक्क धारण केला असेल तर तलाठी यांना कळवण्याची आवश्यकता नसते. परंतु कोणताही हक्क धारण केल्याची माहिती प्राप्त झाल्यावर तलाठी यांनी त्याची नोंद गाव नमुना 6 मध्ये नोंदवणे देखील आवश्यक आहे. गाव नमुना 6 मध्ये नोंद घेतल्यानंतर गाव नमुना 6 ची प्रत गाव चावडीच्या नोटीस बोर्डवर लावणे देखील आवश्यक आहे. झालेल्या व्यवहाराशी संबंधित सर्व लोकांना सदर व्यवहाराची नोटीस म्हणजेच फॉर्म नंबर 9 बजावणे देखील महत्त्वाचे आहे. गाव नमुना 6 मधील कोणतीही नोंद सक्षम अधिकाऱ्याने प्रमाणित केल्याशिवाय त्याची नोंद हक्क नोंदणी अभिलेखात नोंदवता येत नाही. हक्क धारण केल्याची माहिती 3 महिन्यात गाव कामगार तलाठी यांना कळवण्यास कसूर केली तर त्या व्यक्तीकडून दंड वसूल केला जाऊ शकतो. संबंधित व्यक्तीस सुनावणीची पुरेशी संधी दिल्याशिवाय मालकी हक्क, कुळ हक्क किंवा कोणत्याही अधिकार नोंदीत बदल करता येत नाहीत हे तुम्ही लक्षात घ्या. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. त्यामुळे येणाऱ्या माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. फेरफाराविषयीचे इतर अजून जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरे देखील तुम्हाला पुढच्या व्हिडिओमधून मिळणार आहेत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.